नमस्कार, किरण शिंदे या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। एक छोटंसं गाव असतं धर्मवीर नावाचं। तिथं एक गरीब कुटुंब असतं। त्या कुटुंबात ना कमवणार एकटाच असतो तो। त्याचं नाव असतं विजय नाव असतं। त्या कुटुंबात तो एकटा विजयच कमवत असतो आणि त्यांची खूप हालाकीची परिस्थिती असते। मोठं कुटुंब असतं, म्हणजे कुणाच्या ह्याना गरजा त्या पूर्ण होत नसतात। तो खूप डिप्रेशन मध्ये असतो पैशा बाबतीत। असं ना त्याला ना काही करावं काही नाही कळत नसतं। आपल्या कामावर तर भागणार तो सतत विचार करत राहतो। मग त्या आर्थिक परिस्थितीमध्ये त्याच्या इतकं त्याला ना हे होतं, म्हणजे भांडणं तणणं सतत आहे ना, कलश सारखं काय ना काय होत असतं। मग तो व्यक्ती वैतागून तो विचार काय करतो, आज रात्री आपण निघून जायचं कुठेतरी, किंवा आपल्या जीवाचं बरं वाट काहीतरी करून घ्यायचं हा विचार करतो तो हा विचार करून रात्री अर्ध्या रात्री ह्यानं उठून तो जातो बाहेर। जातो अंधारात, तो बाहेर आहे ना रागाच्या भरात निघून जातो। लांब निघून गेला तो। जात एका जंगलात पोहोचतो। जंगलात जातो, विचार करतो की आपण आपल्या जीवाचं एक तर बरं वाईट करू, नाहीतर आहे ना इथंच कसं तर बसा राहू, नाहीतर काय तर करू म्हणून विचार करतो। मग जात असतो। जाता एका झाडाखाली साधू महाराज बसलेले असतात। त्या साधू महाराजला पाहून ह्याला इच्छा काय होती माहिती का? ह्याला इच्छा काय होती की आपण पण आहे ना, आता आपण तर आलोयच घर सोडून, प्रपंच पण सोडून परमात्मा करायला जाऊ। मग साधू पशी जातो। साधूला म्हणतो, महाराज मला पण तुमच्यासारखं परमात्मा करायचा आहे। मी संसाराला खूप कंटाळलोय, या प्रपंचाला खूप कंटाळलोय। महाराज त्यावेळेस काहीच म्हणत नाही त्याला। ठीक आहे बालका, थांब माझ्या बरोबर राहा म्हणते, मी शिकवतो सगळं म्हणते। म्हणजे काय आहे ना, देवाचं वगैरे जप वगैरे सगळं शिकवतो म्हणते। मग तसं म्हणल्यावर मग सतत त्याच्या बरोबर, म्हणजे साधू बरोबर, साधू त्याला ना सोबत घेऊन फिरतात। 2 दिवस होते। मग तिसऱ्या दिवशी एका झाडाखाली आहे ना दमून बसलेले असते दोघं पण। मग साधू महाराज काय म्हणतात त्याला माहिती का, जरा पुढेच गेला होता, छोटस तलाव आहे, मला तिथनं प्यायला पाणी आण। साधू महाराज त्याला म्हणतात, मला प्यायला पाणी आण। मग तो साधू महाराज ऐकून जातो, तलावाकडे जातो आणि पाणी घ्यायला जातो, तर खूप घाण पाणी असतं। कारण तिथं जनावर ये जा करून ते पाणी खूप दूषित झालेलं असतं। मग तो तसंच येतो। मग साधू महाराज म्हणतो, तू पाणी का आणलं नाही, मला पाणी आणायला गेलं तास? नाही महाराज, खूप घाण पाणी आहे म्हणते। नाही महाराज, खूप घाण पाणी आहे, पिण्याच्या लायकीचं नाही म्हणतोय विजय, पिण्याच्या लायकीचं नाही। ठीक आहे म्हणते, तू बस, ठीक आहे थोड्या वेळाने बघू म्हणते। मग त्यांनी ना थोड्या वेळ जप वगैरे करतात मंत्राचा। मग परत साधू महाराज काय म्हणतात, आता जा, आता पाणी आण। मग तो निम्म्या वाटत गेला, म्हणाला काय म्हणतो, मला तर माहिती आहे घाणच आहे अजून पण पाणी, पण साधू महाराज काय ऐकणं, त्यांच्यासाठी जावं तर लागेल। मग जातो, तो पाणी पाहतो, पाणी परत शुद्ध झालेलं असतं। मग तो पाणी प्यायला घेऊन येतो। मग महाराज, मी मगाशी गेलो पाणी दूषित होतं, आता गेलो तो पाणी शुद्ध कसं काय? महाराज पाणी पितात 2 मिनिटं। मग त्याला काय म्हणतात, अरे मगाशी तिथं तूच सांगितलं ना जनावर होते आजूबाजूला, मग ते त्यात जाऊन येऊन म्हणजे म्हणजे खालचा गाळ वर आलेला असतं, दूषित झालेला असते, त्याच्यामुळे ते पाणी पिण्याच्या लायकीचं नसते। माणसाचं पण तसं असतंय, जोपर्यंत ना डोक्यात राग असतो, म्हणजे ना जनावर आपल्या डोक्यात घुसलेले असतात, तोपर्यंत आपल्या पण ना हे विचलित मन झालेलं असतं। काय विचलित मन झालेलं असते। आता तुला 2 दिवस तू माझ्या सोबत राहिला, पण तुला सगळी ओढ घरची आहे, म्हणून कधी पण निर्णय घाई मध्ये घ्यायचं नाही। शांत 2 दिवस शांत डोक्याने थांबायचा, विचार करायचा, मग पुढचं पाऊल उचलायचं। मग त्याला त्याची चूक लक्षात येते। तर महाराज म्हणतो, हो महाराज, मला घरच्यांची तर आठवण फार आली, कारण की माझ्याशिवाय त्यांना दुसरं कोणी नाही, मी एकटाच घरात कमवणार आहे। मग बघ, विचार कर जरा, त्यांचं काय होत असेल। महाराज म्हणतात, मग त्याला इतका पश्चाताप होतो, तो लगे घरी निघून जातो। सांगण्याचं तात्पर्य काय या गोष्टीचं, घाईमध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा नसतो। अति घाई संकटात नाही, ही म्हण आहे ती खरीच आहे। म्हणून घाईत कुठलाही निर्णय घ्यायचा नाही। भांडणं होऊ दे किंवा कुठलीही गोष्ट असू दे, कधी गडबडीत निर्णय घ्यायचा नसतो। कारण की का, गडबडीत घेतलेला निर्णय कधीच सक्सेस होत नसतो। त्याचा परिणाम एक तर आहे ना फार वाईट तर होतो, नाहीतर आहे ना तिथल्या तिथं म्हणजे बरा तर होतो। त्यापेक्षा आहे ना कुठलीही असू द्या सिच्युएशन, थोड्या वेळ ना धीर थोड्या वेळ थांबवून विचार करून निर्णय घ्यायचा, बरोबर की नाही?
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर तुम्ही नक्कीच करचाल. धन्यवाद.